नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आहे ती म्हणजेच आपले सरकार पोर्टलविषयी। तर मित्रांनो, मागे 2017 सालची गोष्ट आहे आणि तेव्हा पहिल्यांदाच मी आपले सरकार पोर्टल हा वापरला होता। त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्या दरम्यान या आपले सरकार पोर्टलवरती एका विषयासंदर्भात मी तक्रारी अर्ज केला होता। तो म्हणजेच एका मी विद्यालयामध्ये शिकत होतो, कृषी तंत्र निकेतन ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा मी करत होतो आणि त्या डिप्लोमा करत असताना बऱ्याचशा शैक्षणिक अडचणी मला त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये येत होत्या। तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला एक पेपर कटिंग दिसत आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर कृषी विद्यालयाविरोधात तक्रारी आणि विद्यार्थ्यांच्या मागणीकडे कृषी विद्यापीठाचे दुर्लक्ष। तर संबंधित जो विद्यालय होता म्हणजे जो डिप्लोमाचा कॉलेज होता तो म्हणजेच कृषी युनिव्हर्सिटी जी दापोली युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अंतर्गत हा कॉलेज चाललेला होता आणि त्या ठिकाणी शिक्षक परीक्षेविना विद्यालय ते चालत होतं। म्हणजे तिथे मी स्वतः शिकायला होतो आणि तिथे कोणत्याही प्रकारचं शिक्षण दिलं जात नव्हतं। म्हणजेच काय तर कोणत्याही प्रकारचे शिक्षक हे शिकवायला नव्हते, कोणत्याही एक्झाम तिथं होत नव्हत्या, नुसतंच कृषीच्या नावाखाली मुलांकडनं कामं करून घेण्याचे प्रकार हे होत होते। आणि ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा अन्य ठिकाणी सुद्धा त्या दरम्यान होती। तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आवाज बाकीच्या ठिकाणी झाला नाही, परंतु मला ती गोष्ट असहाय्य झाली आणि त्या अनुषंगाने मी बऱ्याचशा तक्रारी या आपली सरकार पोर्टलवरती केल्या होत्या आणि त्याच्यामध्येच एक ही बातमी अशी लागली होती। तर या बातमीचा थोडक्यात सारांश हा मध्यभागी दिलेला आहे। या ठिकाणी बघा, दखल जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला अहवाल। या ठिकाणी मी जिल्हा स्तरावरती आणि मंत्रालय स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी केल्या होत्या। तर बघा, त्याच्यामध्ये विषय काय होता नेमकी, आजपर्यंत एकाही विषयाचे प्रात्यक्षिक झालेले नाही, कृषी आधारित एकही उद्योग झाला नाही, वर्षभरात केवळ एकच लेखी परीक्षा घेण्यात आली असून 2 विषयांची परीक्षा अद्यापही झाली नसल्याचे कुळे या विद्यार्थ्याने निदर्शनास आणून दिले। तर मित्रांनो, जेव्हा मी सेकंड इयरला असताना वर्षभरामध्ये एकच एक्झाम झाली होती आणि त्या एक एक्झाममध्ये सुद्धा 2 विषयांची परीक्षा झाली नव्हती। म्हणजे एक विद्यालय आहे आणि विद्यालयामध्ये एक्झाम ही गोष्ट मस्त आहे, म्हणजे एक्झाम होणे गरजेचेच आहेत, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या एक्झाम झालेल्या नव्हत्या। ठीक आहे, पुढे बघा, राज्य सरकारकडून सुमित कुळे याच्या पत्राची दखल घेण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेकडे याबाबतचा अहवाल मागविल्याने खळबळ उडाली आहे। तर पुढे बघा, कृषी मंत्रालयाने मात्र दिले चौकशीचे आदेश, जिल्हाधिकारी यांनी मागितली माहिती, शुल्काच्या मोबदल्यात पुरेशा सुविधा मिळत नसल्याची खंत। तर मित्रांनो, या ठिकाणी माझ्याकडनं जे शुल्क घेतलं म्हणजे जी फीज घेतली ती जवळजवळ 32,000 रुपये फीज मी 2 वर्षाची भरली आणि 32,000 रुपये मला शासनाकडून सबसिडी म्हणजे स्कॉलरशिप मिळाली होती। अशी 64,000 रुपये फी देऊन देखील कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा मला त्या ठिकाणी मिळालेल्या नव्हत्या। शिवाय अशीच माझ्याकडनं निव्वळ फुकट फीज घेतली गेली होती आणि माझ्या सकटच बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी कॉलेजमध्ये नुकसान झालं होतं आणि म्हणून अशा प्रकारची मोठ्या प्रमाणामध्ये मी तक्रार केली होती त्यावेळेला। तर बघा, आपले सरकार पोर्टलद्वारे साधला मुख्यमंत्र्यांशी संपर्क। तर या ठिकाणी मी कृषी मंत्रालयामध्ये सुद्धा ऑनलाईन तक्रारी केलेल्या होत्या। पुढे बघा, पोर्टलद्वारे होते कृषी विभागाच्या तक्रारीचे निवारण, सुमित कुळे या विद्यार्थ्याच्या तक्रारीची दखल, सहयोगी अधिष्ठातांना अनागोंदीबाबत दिलेले होते पत्र। तर या ठिकाणी मी चौफेर पत्रव्यवहार केला होता। त्याच्यामध्ये संबंधित जो कृषी विद्यालय होता कृषी तंत्र निकेतन त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे म्हणजे युनिव्हर्सिटी दापोली युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्येच मी माननीय जे सहयोगी अधिष्ठाता होते निम्नस्तर कृषी शिक्षण विभाग त्याच्यामध्ये तक्रार अर्ज केला होता। त्याचप्रमाणे संबंधित तक्रार मी कृषी मंत्रालयातसुद्धा केली होती। त्याच पद्धतीने कलेक्टरांकडे जिल्हा स्तरावरती सुद्धा मी तक्रारी केली होती आणि चौफेर तक्रारीचा मी मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा देखील केलेला होता। आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांकडून कामं करून घेणे, म्हणजेच तिथे काम काय असायचं तर कृषी कॉलेजला गेल्याच्या नंतर तिथे गवत काढ, त्याच्यानंतर कुठेतरी गुरांच्या मागेवर गुरांना चरायला घेऊन जा, अशा प्रकारची कामं त्या ठिकाणी करून घेतली जात होती। आणि तिथे कोणत्याही प्रकारचं लॅब नव्हतं, कोणत्याही प्रकारची पुस्तकं नव्हती, ग्रंथालय नव्हते, म्हणजे कोणत्याही प्रकारची म्हणजे एखादी शैक्षणिक संस्था आहे किंवा एखादं कॉलेज आहे अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये मी तक्रारी केलेल्या होत्या। हे बघा, आपल्यासमोर दिसत आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान। या ठिकाणी प्रहार पेपरमध्ये सुद्धा एक बातमी माझ्या फोटोनिशी आली होती।
अशा 2-4 पेपरमध्ये बातम्या आलेल्या होत्या. खरे तर या पाठपुरावा संघर्षाची सुरुवात तिथूनच झाली असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी तुम्हाला एक पत्रव्यवहार मी दाखवतो. हा महाराष्ट्र शासन मंत्रालयातनं हा पत्रव्यवहार आलेला आहे. प्रति महासंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे. तर या ठिकाणी जे मंत्रालयातला कृषी विभाग आहे त्यांनी पुण्यामध्ये पत्रव्यवहार केला होता. पुण्यामध्ये जे कृषी अनुसंधान परिषद आहे त्या परिषदेमध्ये महासंचालकांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला होता. आपले सरकार पोर्टलद्वारे प्राप्त श्री सुमित संतोष खुळे यांचा अर्ज. या ठिकाणी बघा माझा आडनाव या ठिकाणी चुकवलेला आहे, पण ठीक आहे. पुढे त्या ठिकाणी बघा कृषी तंत्र निकेतन विद्यालय. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याबाबत येथील उपरोक्त पत्राने विनंती करण्यात आली आहे. सदरच्या पत्राच्या अनुषंगाने चौकशी करून अर्जदारास आपले अभिप्राय कळविण्यात यावेत ही विनंती. या ठिकाणी तुम्ही बघाल तर मंत्रालयातून हा पत्रव्यवहार झाला होता. कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन. बघा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मादामकामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय विस्तार मुंबई 19 मे 2017 रोजी या ठिकाणी मी आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून या तक्रारी केलेल्या होत्या. तर ही बघा ही अशा प्रकारची अजून एक तक्रार आहे जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालय. तर या ठिकाणी बघा आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून मी जिल्हा स्तरावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी केल्या होत्या आणि त्या तक्रारींची त्यांनी दखल घेतलेली होती आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून. तर या ठिकाणी मी एक फॅक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपले सरकार पोर्टलवरती तक्रारींचे निवारण होते, परंतु हल्लीच काही मध्यंतरी जे दिवस गेले त्याच्यामध्ये आपले सरकार पोर्टलवरती कोणत्याही प्रकारची तक्रार टाकल्याच्या नंतर लक्ष दिलं जात नव्हतं आणि म्हणूनच एक अपडेट्स आलेला आहे नवीन आणि त्याच्या अनुषंगाने आपले सरकार पोर्टल पूर्णपणे अपडेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक नवीन शासन निर्णय तयार झालेला आहे आणि जुने आपले सरकार पोर्टल आणि नवीन आपले सरकार पोर्टल याच्यामध्ये काय फरक आहे याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आपण एका पुढच्या भागामध्ये त्याची तपशील माहिती घेणार आहोत की नेमकं जुनं आपले सरकार पोर्टल आहे जे तक्रार निवारणाचं पोर्टल आहे ते काय होतं आणि नवीन आपले सरकार तक्रार निवारणाचं पोर्टल आता जे लॉन्च करण्यात आलेलं आहे ते नेमकी काय आहे याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की अशा प्रकारची एक लॅब त्या ठिकाणी नवीन बांधली गेली, म्हणजे न्यूली कन्स्ट्रक्शन मी करून घेतलं होतं. तिथे एक मी नवीन ग्रंथालय त्या ठिकाणी बांधून घेतला होता माझ्यासाठी. मी त्यांना म्हणलो होतं मी पूर्ण टोटल फीस तुम्हाला देत आहे, त्यामुळे मला या सोयीसुविधा हव्यात आणि पूर्ण त्यांनी दिला होता. या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय बघा की अशा प्रकारचं त्यांनी पूर्णपणे एक नवीन लॅब त्या ठिकाणी बांधली. माती परीक्षणाच्या मशीन्स घेऊन आले, ते मायक्रोस्कोप घेऊन आले होते आणि बरेचशा सायंटिफिक अवजारे त्या ठिकाणी ते घेऊन आले होते. त्यांना परिपूर्णपणे लॅब बांधण्यासाठी मी पूर्ण पोस्ट केलं होतं की एवढी फी जर मी भरतोय तर मला या शैक्षणिक सुविधा मिळणे खूप आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने मी बरीचशी सुधारणा त्याच्यामधून केली होती जेणेकरून भविष्यात जी कोणी मुलं तिथे शिक्षणासाठी येतील त्यांना या गोष्टींचा लाभ मिळावा. म्हणून एक छोटासा प्रयत्न तेव्हा मी केला होता आणि एक सक्सेसफुल पाठपुरावा मी त्या 2017 साली केला होता आणि आज देखील मला त्या गोष्टी की एवढ्या मोठ्या प्रमाणात हा विषय झाला होता आणि त्यावेळेला काही कळत नव्हतं तरी देखील मी पहिल्यांदा या प्रकरणासाठी मंत्रालयामध्ये गेलो होतो. मंत्रालय मुंबईवरती मी गुगल मॅपनी प्रवास केला होता. त्या ठिकाणी मंत्रालयात जाऊन या गोष्टींचा पूर्णपणे पाठपुरावा केला होता आणि त्याच पद्धतीने कृषी अनुसंधान परिषद पुणे या ठिकाणी सुद्धा मी गेलो होतो आणि पूर्णपणे या गोष्टीचा मी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला होता. तर मित्रांनो सर्वात सुरुवातीचा हा पाठपुरावा म्हणला तरी हरकत नाही. सगळ्यात पहिला माझा हा पाठपुरावा होता आणि अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी याच्यातून मी साध्य केल्या होत्या. कृषी शिक्षणाचा कुठेतरी दर्जा सुधारावा यासाठी माझा हा एक प्रयत्न होता आणि प्रयत्न राहील, कारण की आज देखील कृषी शिक्षणाचा विषय खूप बोंबललेला आहे. म्हणजेच डिप्लोमा जो आहे त्या डिप्लोमाबद्दल बऱ्याचशा अडचणी या विद्यार्थ्यांना येत आहेत, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीमधून ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा आहे. मी ज्या वेळेला शिक्षण घेतलं तेव्हा अर्ध मराठीमधून आणि अर्ध इंग्लिशमधून हा ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा होता आणि 3 वर्षाचा ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा केल्याच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयरला डिग्रीला ॲडमिशन मिळत होतं, परंतु आता ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण हा डिप्लोमा जो 3 वर्षाचा होता 2च वर्षाच्या ठिकाणी केले गेलेला आहे.
याच्यामुळे सगळ्या जर तुम्ही अभ्यासक्रम बघितलात, कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम बघितला तर अतिशय चांगल्या प्रकारे डिप्लोमा कॉलेजचे किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम बनवलेला आहे. परंतु या कृषी ज्याची अर्थव्यवस्था 60% अर्थव्यवस्था आपली या कृषीवर आधारित आहे आणि कृषी शिक्षणाची जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट आहे. कारण मी स्वतः BSc ॲग्रिकल्चर झालेलो आहे. माझं शिक्षण ॲग्रिकल्चर डिप्लोमासुद्धा झालेलं आहे, मी पास झालेलो आहे. अत्यंत जवळून ही परिस्थिती सगळी बघितलेली आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला सांगत आहे. ही व्हिडिओ कदाचित बरीच लोक बघणार नाहीत, कारण की असे प्रकारचे लेक्चर्स खूप होतात, खूप जातात. परंतु हा जो विषय आहे तो अतिशय गंभीर विषय आहे आणि या विषयापासूनच माझ्या पाठपुराव्याची सुरुवात देखील झालेली आहे आणि म्हणून आवर्जून आज व्हिडिओ मी बनवतो आहे आणि अपलोड करतो आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. याच्यातून तुम्हाला काय वाटते, ॲग्रिकल्चरची परिस्थिती, कृषीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नेमकी काय आहे? आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.